नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये बीएडकरच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2025 या सप्ताहातील चालू घडामोडीबद्दल. शेतीमध्ये सौर पंप तैनात करण्यासाठी महाराष्ट्राने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. महाराष्ट्राने 30 दिवसात 45,911 ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. अक्षय ऊर्जा, सौर सिंचन आणि शाश्वत शेतीमध्ये आपले नेतृत्व दाखवून दिले. पीएम कुसुम आणि राज्य सौर योजनांमुळे चालणारी ही कामगिरी जलद सौर पंप तैनात करण्यात राज्याला चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आणते. आणि ऊर्जा स्वातंत्र्य, ग्रीड मागणी कमी करणे आणि हवामान लवचिक शेती या उद्दिष्टांना बळकटी देते. या प्रयत्नातून सरकारची मजबूत अंमलबजावणी, खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी वचनबद्धता अधोरेखित झाली, ज्यामध्ये 10.45 लाख पंपांपेक्षा जास्त स्थापनेचा विस्तार करण्याची योजना होती. ऑपरेशन सागरबंधू. भारतीय नौदलाने श्रीलंकेला आणखी 4 युद्धनौका पाठवल्या. चक्रीवादळ दित्वानंतर श्रीलंकेला मदत करण्यासाठी सुमारे 1,000 टन मानवतावादी मदत वाहून नेणारी 4 अतिरिक्त नौदल जहाजे तैनात करून भारताने ऑपरेशन सागरबंधूचा विस्तार केला, ज्यामुळे प्रादेशिक मानवतावादी नेता म्हणून त्याची भूमिका अधिक बळकट झाली आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्ट आणि महासागर व्हिजनचा भाग असलेले हे अभियान बाधित प्रदेशांना आवश्यक साहित्य, निर्वासन, समर्थन आणि वैद्यकीय मदत पुरवते. भारत श्रीलंका संबंध मजबूत करते आणि जलद HADR क्षमता प्रदर्शित करते. WTO ला पुन्हा चालना देण्यासाठी कट्स इंटरनॅशनलने ट्रान्झा उपक्रम सुरू केला. जागतिक व्यापार संघटनेला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO एक निष्पक्ष नियम आधारित जागतिक व्यापार प्रणाली म्हणून पुनरुज्जीवित करण्यासाठी कट्स CUTS इंटरनॅशनलने ट्रान्झा ट्रेड नॉट जस्ट एड सुरू केले आहे, ज्याचे सह अध्यक्ष शशी थरूर आणि पास्कल लॅनी विविध तज्ञ समितीचे नेतृत्व करत आहेत. टोकियो येथील एका प्रमुख परिषदेत सादर करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट पुराव्यावर आधारित WTO सुधारणांनी प्रोत्साहन देणे, वाढत्या संरक्षणवादाचा प्रतिकार करणे आणि बहुपक्षीय सहकार्यासाठी एक युती तयार करणे आहे. जागतिक व्यापाराचा 70% भाग अजूनही WTO नियमांवर अवलंबून आहे, हे अधोरेखित करून ट्रान्झा ज्ञानचलित शिफारसी तयार करून आणि बहुपक्षीय व्यापाराभोवती सकारात्मक कथनाला प्रोत्साहन देऊन संस्थेची प्रासंगिकता मजबूत करण्याचा प्रयत्न करते. IMF कडून UPI ला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मान्यता. भारताच्या UPI ला IMF ने जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मान्यता दिली आहे, जी जागतिक व्यवहारांपैकी 49% आहे. ब्राझील, थायलंड, चीन आणि दक्षिण कोरियापेक्षा खूप पुढे आहे. ACI वर्ल्ड वाईड 2024च्या अहवालानुसार भारताने 129.3 अब्ज रिअल टाइम पेमेंटची प्रक्रिया केली, जे PIDF समर्थित पायाभूत सुविधा, भीम UPI प्रोत्साहने आणि मोठ्या प्रमाणात रुपे UPI विस्तार सारख्या मजबूत साकार आणि RBI उपक्रमांमुळे चालते, ज्यामुळे एकत्रितपणे देशभरात 5.45 कोटीहून अधिक डिजिटल टच पॉइंट्स आणि 56.86 कोटी QR तैनाती सक्षम झाले आहेत. NHAI च्या राजमार्ग इन्फ्रा इन्व्हिटला सार्वजनिक लिस्टिंगसाठी सेबीची तत्वतः मान्यता मिळाली. सेबीने NHAI च्या राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट RIIT ला तत्वतः मान्यता दिली आहे, जी सार्वजनिक आमंत्रणाद्वारे महामार्ग पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. RIIT नव्याने स्थापन झालेल्या RIIMPL द्वारे व्यवस्थापित केलेल्या राष्ट्रीय महामार्ग मालमत्तेचे चलनीकरण करेल आणि 6 महिन्यांच्या आत नियामक औपचारिकता पूर्ण करेल.
NHAIच्या मजबूत मुद्रीकरणाच्या विक्रमावर आधारित TOT आणि खाजगी आमंत्रणाद्वारे उभारण्यात आलेले 92,000 कोटी पेक्षा अधिक या हालचालीचा उद्देश किरकोळ गुंतवणूकदारांपर्यंत पायाभूत सुविधा, गुंतवणुकीची उपलब्धता वाढवणे आणि रस्ते विकासासाठी दीर्घकालीन निधी मजबूत करणे आहे. अनंत अंबानी ग्लोबल ह्युमन सोसायटीच्या अॅन्युअल वेलफेअर अवॉर्डचे सर्वात तरुण प्राप्तकर्ता बनले. वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धनातील परिवर्तनकारी कार्यासाठी ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून प्राणी कल्याणासाठी जागतिक मानवतावादी पुरस्कार मिळवणारे वंताराचे संस्थापक अनंत अंबानी हे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. त्यांचे अभयारण्य वंतारा, जे त्यांच्या विज्ञान नेतृत्वाखालील इन C2 आणि XC2 संवर्धन मॉडेलसाठी ओळखले जाते, प्राणी कल्याण आणि जैवविविधता पुनर्संचयनात जागतिक मानके स्थापित करते. करुणा, सेवा आणि पर्यावरणीय जबाबदारी या त्यांच्या वचनबद्धतेची दखल घेत, वंतारा हे धोक्यात असलेल्या प्रजातींच्या पुनर्प्राप्ती आणि नैतिक प्राण्यांच्या काळजीसाठी जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून स्थान मिळवून देते. हे सन्मान त्याच्यासाठी आहे. 3 वर्षांचा भारतीय मुलगा बनला जगातील सर्वात तरुण FIDE रेटेड बुद्धिबळपटू. 3 वर्षांचा भारतीय मुलगा सख्य सिंग कुशवाह फक्त 3 वर्षे 7 महिने आणि 20 दिवसांनी 1572 चे फाईड रॅपिड रेटिंग मिळवून जगातील सर्वात तरुण रेटेड बुद्धिबळपटू बनला आहे. मध्य प्रदेशात जन्मलेल्या सरवग्याने सरव्य सिंगे अच्छा सख्य सिंग आहे, सरव्य सिंगे सरव्याने वयाच्या 30व्या वर्षी बुद्धिबळ सुरू केलं वयाच्या 3ऱ्या वर्षी बुद्धिबळ सुरू केल्यानंतर आणि दररोज 4-5 तास प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक उच्च दर्जाच्या प्रौढ खेळाडूंना हरवून अपवादात्मक सुरुवातीच्या प्रतिभेचे प्रदर्शन करून आपले रेटिंग मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर तरुण बुद्धिबळपटू निर्माण करण्यात भारताची भर पडली आहे. पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक शिखर परिषदेचे उलटी गिनती भारतात सुरू. संतुलन पुनर्संचयित करणे, आरोग्य आणि कल्याणचे विज्ञान आणि सराव या थीम अंतर्गत भारत पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक शिखर परिषदेचे 17 ते 19 डिसेंबर 2025 आयोजन करणार आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी वैज्ञानिक प्रमाणीकरण, डिजिटल आरोग्य, जैवविविधता संरक्षण आणि जागतिक सहकार्य यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील. भारताच्या आयुष्य प्रणालींमध्ये जागतिक स्तरावर वाढत्या रसामुळे आणि जामनगरमधील WHO ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटरच्या पाठिंब्यामुळे शिखर परिषदेत अश्वगंधावर एक प्रमुख कार्यक्रम देखील असेल, ज्यामध्ये तिचे अनुकूलक, न्यूरो प्रोटेक्टर आणि रोगप्रतिकारक संशोधन करणारे फायदे अधोरेखित केले जातील. चेक प्रजासत्ताकचे नवे पंतप्रधान म्हणून आंद्रेज बाबेस यांनी शपथ घेतली. ANO चळवळीच्या निवडणुकीत विजयानंतर आंद्रेज बाबेस पुन्हा एकदा चेक पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी SPD आणि मोटासिस्ट फॉर थेमसेल्व्स सोबत बहुमताने आघाडी सरकार स्थापन केले आहे. अध्यक्ष पेत्र पावेल यांनी शपथ घेतली तेव्हा बाबेश यांचे पुनरागमन हे चेक प्रजासत्ताकमध्ये एक मोठे राजकीय बदल दर्शवते, ज्यामध्ये युरोपियन युनियन धोरण, युक्रेन समर्थन आणि स्थलांतरात अपेक्षित बदल होतील. त्यांच्या गटाकडे आता 108 जागा आहेत. त्यामुळे लोकसत्तावादी आणि EU क्रिटिकल प्रशासनाकडे व्यापक युरोपीय कल बळकट होत आहे. लिओनार्डो डिकॅप्रिओ यांनी टाइमच्या 2025 चा एंटरटेनर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. लिओनार्डो डिकॅप्रिओ यांना टाइमचा एंटरटेनर ऑफ द इयर 2025 म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांनी केवळ वन बॅटल आफ्टर अदर मधील त्यांच्या 2025 च्या उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा केला नाही, तर कलात्मक जोखीम, भावनिक खोली आणि पुनर्नवीनीकरणाने
परिभाषित केलेल्या 3 दशकांच्या कारकिर्दीचा आनंद साजरा केला. निराश झालेल्या माजी कट्टरपंथी आणि एकटे वडील असलेल्या बॉब फर्ग्युसनच्या त्यांच्या भूमिकेने जटिल मानवी कथांवरील त्यांच्या प्रभुत्वाची पुष्टी केली आणि तो हॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक का आहे हे दाखवून दिले. छत्तीसगडला पहिले रामसर स्थळ मिळाले. कोपरा जलाशय आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र घोषित. 12 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे घोषित करण्यात आलेल्या बिलासपूर जिल्ह्यातील कोपरा जलाशयाला पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात करून छत्तीसगडने पर्यावरणीय दृष्ट्या एक मोठा टप्पा गाठला आहे. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ प्रदेश म्हणून मान्यता प्राप्त पावसावर आधारित गोड्या पाण्याचा साठा, समृद्ध जलीय जैवविविधता, स्थलांतरित पक्षी आणि जलीय वनस्पतींना आधार देतो. तसेच जवळच्या गावांना पिण्याचे पाणी, सिंचन आणि उपजीविकेचे आधार देखील देतो. हे पद भारताच्या पाणथळ जमिनींचे संवर्धन, शाश्वत जल व्यवस्थापन आणि हवामान लवचिकतेप्रती असलेल्या वचनबद्धतेला बळकटी देते. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027 सालची जनगणना करण्याच्या योजनेला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027च्या जनगणनेला मान्यता दिली आहे, ज्यामध्ये मोबाईल ऍप, सेंट्रल मॉनिटरिंग पोर्टल आणि HLB क्रिएटर वेब मॅप ऍप्लिकेशन सारख्या नवकल्पनांचा वापर करून 2 टप्प्यात होणारी भारतातील पहिली डिजिटल जनगणना होण्यासाठी 11,718 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे 30 लाख क्षेत्रीय कामगार सहभागी होतील. तसेच जनतेला स्वगणनेचा पर्याय देखील देण्यात येईल. जनगणनेमध्ये जातींची गणना समाविष्ट असेल. डेटाची गुणवत्ता सुधारली जाईल, जलद प्रसार होईल आणि जवळजवळ 1,02,00,000 मनुष्य दिवस रोजगार निर्माण होईल, ज्यामुळे कार्यक्षम, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय डेटा संकलनाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. संपूर्ण भारतात म्युच्युअल फंड प्रवेश वाढवण्यासाठी टपाल विभाग आणि BSE यांच्यात सामंजस्य करार. ग्रामीण आणि निमशहरी भागात आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांची प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी इंडिया पोस्टच्या विस्तृत नेटवर्कद्वारे म्युच्युअल फंड वितरित करण्यासाठी टपाल विभाग आणि BSE यांनी 3 वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. 2025 ते 28 निवडलेल्या पोस्ट कर्मचाऱ्यांना NISM म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सर्टिफिकेशन नियुक्त केलेले EUIN द्वारे प्रशिक्षित आणि प्रमाणित केले जाईल आणि BSE स्टार MF प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मदत करण्यास सक्षम केले जाईल. हा उपक्रम माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णयांना प्रोत्साहन देतो आणि शेवटच्या टप्प्यातील वित्तीय सेवांमधील अंतर कमी करतो आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि सक्षम लोकसंख्येला प्रोत्साहन देतो. विश्वकर्मा कारागिरांसाठी MSME मंत्रालयाने अमेझॉन सोबत सामंजस्य करार केला. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत विश्वकर्मा कारागिरांना हस्तनिर्मित उत्पादने ऑनलाईन विकण्यास, दृश्यमानता सुधारण्यास आणि डिजिटल साधनांद्वारे आणि अमेझॉन कारीगर उपक्रमाद्वारे बाजारपेठेत प्रवेश वाढवण्यास मदत करण्यासाठी MSME मंत्रालयाने अमेझॉन सोबत एक सामंजस्य करार केला आहे आणि ही भागीदारी कारागिरांना सहभागी करून घेईल, ऑनलाईन विक्रीबाबत मार्गदर्शन करेल, उत्पादनांच्या यादीत मदत करेल, पॅकेजिंग आणि वितरण करेल आणि आवश्यक मंजुरी सुलभ करेल. या उपक्रमाचे उद्दिष्ट पारंपरिक व्यवसायांचे आधुनिकीकरण करणे, ग्रामीण उद्योजकतेला चालना देणे, भारतीय कारागिरांचे जतन करणे आणि 18 पारंपरिक क्षेत्रांमध्ये कारागिरांसाठी उत्पन्नाच्या संधी वाढवणे आहे. भारताने पहिल्यांदाच WSF स्क्वॅश विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने अव्वल मानांकित हाँगकाँगला 3-0 असे हरवून प्रथमच WSF स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 जिंकून इतिहास रचला. घरच्या प्रेक्षकांना पाठिंब्याने जोशना चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंग यांच्या उत्कृष्ट कामगिरीने भारताला जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, ज्यामुळे भारताचे दुसरे विश्वचषक पदक झाले आणि जागतिक स्क्वॅश पॉवर म्हणून भारताचा उदय अधोरेखित झाला.
MRF टायर्सने 2025 FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. MRF टायर्सने 2025 FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिप टीम टायटल जिंकले. 2022 आणि 2023 नंतरचा त्यांचा तिसरा ERC विजय FIA अवॉर्ड्स गालामध्ये गौरवण्यात आला. चेन्नई स्थित कंपनीने या विजयाचे श्रेय तिच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला दिले. तयारी, कामगिरी आणि आवड यांचा एकत्रितपणे टायर्स कसे जिंकतात यावर भर दिला. भारतीय नौदल गोव्यात INAS 335 ऑस्प्रे तैनात करणार आहे. ऑस्प्रे तयार करणार आहे. भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोव्यातील INS हंसा येथे MH-60 RC हॉक हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॅड्रन INS 335 ऑस्प्रे कमिशन करणार आहे, ज्यामध्ये CNS ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. स्क्वॅड्रनचे MH-60R हेलिकॉप्टर बहुभूमिका सागरी ऑपरेशनसाठी सुसज्ज आहेत, ज्यात पाणबुडी विरोधी युद्ध ASW, पृष्ठभाग विरोधी युद्ध ASUW, शोध आणि बचाव SAR आणि सागरी देखरेख यांचा समावेश आहे. ज्यात प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि एव्हियनिक्स आहेत. कमिशनिंगमुळे नौदल विमान वाहतूक बळकट होते, हिंद महासागर प्रदेशात सागरी क्षेत्राविषयी जागरूकता वाढते आणि भारताच्या चालू नौदल आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळतो. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी महाराष्ट्राचे पोलिसांसाठी AI पॉवर्ड टूल लॉन्च केले. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी महाराष्ट्र पोलिसांसाठी AI संचलित गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म महाक्राईम OS AI लॉन्च केले, जे राज्यातील सर्व 1100 पोलीस ठाण्यांमध्ये पुढील पिढीची साधने विकसित करते. राज्याच्या मार्वेल उपक्रमांसोबत संयुक्तपणे विकसित केलेली ही प्रणाली कोणत्याही स्वरूपात तक्रारीवर प्रक्रिया करू शकते. PDF, ऑडिओ, हस्तलिखित नोट्स किंवा प्रतिमा आणि कोणत्याही भाषेत मल्टी मॉडेल इंटेलिजन्स वापरून महत्वाची माहिती काढू शकते आणि स्वयंचलित तपास योजना तयार करू शकते. महाक्राईम OS AI टेलिकॉम डेटाचे विश्लेषण करून ओपन सोर्स इंटेलिजन्स गोळा करून आणि पोलीस प्रोटोकॉलनुसार वर्कफ्लो स्वयंसंचलित करून सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसह जटिल तपासांना सुलभ करते. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संगीता बरुआ पिशारोती यांची निवड. डिसेंबर 2025 च्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने क्लीन स्वीप 21-0 मिळवल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार संगीता बरुआ पिशारोती प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये अफजल इमाम सरचिटणीस, जतीन गांधी उपाध्यक्ष, आदिती राजपूत कोषाध्यक्ष आणि PR सुनील संयुक्त सचिव यांचा समावेश आहे, जे प्रेस नेतृत्व आणि लिंग प्रतिनिधित्वासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. NTPC, नेट्रा आणि CSIR शास्त्रज्ञांना तांत्रिक नवोपक्रमांसाठी पुरस्कार. दिल्ली येथे आयोजित पहिल्या DV कपूर फाउंडेशन एनर्जी इनोव्हेशन अवॉर्ड्स मध्ये भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी ऊर्जा तंत्रज्ञान आणि शाश्वततेमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विजेत्यांचा गौरव केला. CSIR NIIST चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अचू चंद्रन यांना नॅनो इलेक्ट्रिसिटी जनरेटरवरील त्यांच्या कामासाठी श्रेणी 1 पुरस्कार 38 वर्षाखालील नवोन्मेषकांसाठी मिळाला. NTPCच्या संशोधन आणि विकास विभाग नेट्राला कोळसा तंत्रज्ञानाच्या हरित वापरातील प्रगतीसाठी श्रेणी 2 पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये श्री शाश्वतम आणि त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.
अंतराळात सौर विजेवर चालणारा डेटा सेंटर विकसित करण्यासाठी गुगलने सन कॅचर प्रकल्प सुरू केला आहे. गुगलने 2027 पर्यंत उपग्रह आधारित पायाभूत सुविधांचा वापर करून अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारी डेटा सेंटर्स बांधण्यासाठी प्रोजेक्ट सन कॅचरची घोषणा केली आहे. AI संगणनासाठी टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स TPU आणि हाय स्पीड उपग्रह संप्रेषणासाठी लेसर आधारित ऑप्टिकल लिंकचा वापर या प्रकल्पाचे उद्दिष्ट वाढत्या AI डेटा मागणीची पूर्तता करणे, पृथ्वी आधारित ऊर्जेचा वापर कमी करणे आणि बाह्य अवकाश कराराच्या नियमांचे पालन करणे आहे, जे शाश्वत अवकाश संगणक एक मोठे पाऊल आहे. मियाना रेल्वे स्थानकाला 2025च्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त मध्य प्रदेशातील गुना येथील मियाना रेल्वे स्थानकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. वाहतूक श्रेणीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे युनिट म्हणून ओळखले जाणारे स्टेशनने LED लाइटिंग, BLDC पंखे आणि स्मार्ट लाइटिंग सिस्टमद्वारे 9,787 युनिट वीज वाचवली. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी BEE द्वारे प्रदान करण्यात आलेला येणारा हा पुरस्कार ऊर्जा कार्यक्षमता, खर्च बचत आणि शाश्वत कामकाजासाठी भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये मियाना स्टेशन पर्यावरणपूरक विकासासाठी एक मॉडेल म्हणून काम करते. इटली हा त्याच्या राष्ट्रीयकृत पाककृतीसाठी युनेस्को मान्यता मिळवणारा पहिला देश आहे. इटली हा त्याच्या राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्को मान्यता मिळवणारा पहिला देश बनला आहे, ज्यामध्ये पास्ता, मोझारेला, वाईन आणि तिरामिसू यासह इटालियन पाककृतींना अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून कोरण्यात आले आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. हा पुरस्कार इटालियन खाद्यपदार्थांना सांस्कृतिक, सामाजिक आणि सांप्रदायिक परंपरा म्हणून अधोरेखित केला जातो, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि देशाची पाककृती ओळख बळकट होईल अशी अपेक्षा आहे. स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या देखभालीसाठी भारत आणि ब्राझील यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार. स्कॉर्पिन क्लास पाणबुड्या आणि इतर नौदलातील प्लॅटफॉर्मच्या देखभालीबाबत माहितीचा देवाणघेवाण करण्यासाठी भारत आणि ब्राझीलने भारतीय नौदल, ब्राझिलियन नौदल आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. CNS ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या ब्राझील भेटीदरम्यान 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 स्वाक्षरी झालेल्या या कराराचे उद्दिष्ट सागरी आणि संरक्षण सहकार्य मजबूत करणे, जीवनचक्र समर्थन, रसद, प्रशिक्षण, अनुभव सामायिकरण आणि संरक्षण संशोधन आणि विकास वाढवणे आहे. मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 वर NHAI ने भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सादर केला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI मध्य प्रदेशातील NH45 वर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित मार्ग सादर केला आहे, ज्यामध्ये टेबलटॉप लाल रस्त्यांचे चिन्ह, वन्यजीव अंडरपास आणि पर्यावरणपूरक डिझाईन आहेत. 11.96 किलोमीटर लांबीचा हिरण सिंदूर हा भाग नैरोदेही वन्यजीव अभयारण्य आणि वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो, जिथे प्राण्यांची वारंवार ये जा होते. आजची प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, भारतीय नौदलाने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेला किती युद्धनौका पाठवल्या? उत्तर आहे 4. IMF कडून कोणत्या भारतीय पेमेंट प्रणालीला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता देण्यात आली? उत्तर आहे UPI. आपल्या राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्को मान्यता मिळवणारा पहिला देश कोणता ठरला? इटली.
भारताने पहिल्यांदाच कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? WSL स्क्वॅश विश्वचषक. 2025 मध्ये FSA युरोपियन रॅली चॅम्पियनशिपचे जेतेपद कोणत्या भारतीय कंपनीने पटकावले? MRF टायर्स. छत्तीसगड राज्याला मिळालेले पहिले रामसर स्थळ कोणते आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचंय. आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीड युट्यूब चॅनल. धन्यवाद.